पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। काश्मीरमध्ये अडकलेले तृतीयपंथी सुखरूप परतलेले आहेत। अहिल्यानगरचे हे तृतीयपंथी विमानाने सुखरूपपणे परतले। लोकशाही मराठीने जे आवाहन केलं होतं त्यानंतर शिंदेंच्या सेनेने पुढाकार घेतला। लोकशाही मराठीने शिंदेंसोबत संपर्क केलेला होता आणि त्यानंतर तृतीयपंथीयांनी आता लोकशाही मराठीचे आभार मानलेले आहेत। तर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी लोकशाही मराठीने एक मोहीम सुरू केली होती। एक हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केलेला होता आणि या सगळ्या अडकलेल्या पर्यटकांचा आवाज आम्ही एक जबाबदार माध्यम म्हणून सरकारपर्यंत पोहोचवलेला होता। त्यानंतर हे तृतीयपंथी आता सुखरूपपणे परतलेले आहेत आणि त्यांनी सर्वांनी लोकशाही मराठीचे आभार मानले। तर ज्या वेळेला महाराष्ट्राला आणि देशाला गरज पडते त्यावेळी लोकशाही मराठी माध्यम म्हणून नेहमी नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभं राहतं। एक जबाबदार माध्यम म्हणून लोकशाही मराठी देश हितासाठी कायमच तत्पर असतं आणि पुढेही राहील। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देखील अडकलेल्या नागरिकांनी लोकशाही मराठी सोबत संपर्क साधला होता। त्यापैकी एक म्हणजे तृतीयपंथी नागरिक। लोकशाही मराठी वाहिनीने या तृतीयपंथीयांसाठी पुढाकार घेतला होता आणि त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठीचे आभार मानलेले आहेत। आम्ही काश्मीरमध्ये अडकलो होतो आणि लोकशाही चॅनल मार्फत शिंदे साहेबांना फोन केला। आमच्या सलमान खान यांच्यातर्फे शिंदे साहेबांनी लगेच आम्हाला परत पाठवली आणि आम्हाला प्लेनने मुंबईला घेऊन जात आहे। आणि हा आमच्या समाजासाठी खूप सुवर्ण क्षण आहे, कारण की साहेब आमच्या तळागाळ समाजासाठी पण धावले। यामुळे आमचा तृतीयपंथी समाज यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राचे खूप खूप आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।